नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आकाशातून धरतीच्या दिशेने झेप घेणं किंवा समुद्राचा तळ गाठणं किंवा आकाशाला भिडणाऱ्या एखाद्या उंच टेकडीच्या शिखरावर जाऊन पोहोचणं, तिथे पाय रोवणं, झेंडा रोवणं अशा प्रकारचे साहसी कृत्य करणं मानवाला फार पूर्वीपासूनच आवडतं. तरुण वर्ग विशेषतः याच्याकडे आकर्षित होतो असं आपण बघतो. खरं तर एखादं जंगल किंवा अवघड पायवाट सर करून एका ठरवलेल्या विशिष्ट टेकडीच्या टोकाला जाऊन पोहोचणं किंवा एखाद्या उंच ठिकाणी जाऊन पोहोचणं म्हणजे गिर्यारोहण करणं. असे एक सर्वसामान्य वरवरची व्याख्या गिर्यारोहणाची आपल्या सर्वसामान्यांना माहिती असते. पण मंडळी, गिर्यारोहणाची व्याख्या किंवा व्याप्ती यापेक्षा खूप मोठी आणि वेगळी आहे असं हल्ली आपल्याला लक्षात आलेलं आहे. सहज असं वाटलं की गिर्यारोहण म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीपासून उदयापासूनच तो मानवाच्या बरोबर असेल. डोंगरावर कडेकपारांमध्ये अन्न शोधण्याच्यासाठी असेल, कुठलीही गरज म्हणून असेल किंवा इतिहासाची पानं जर आपण उलटली तर लक्षात येतं की अनेक वीरांनी गड किल्ले याच माध्यमातून सर केल्याचेही आपल्याला दाखले आढळतात. म्हणजे एकूणच काय तर मानव आणि गिर्यारोहण हा सगळा एक अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. आणि आज या गिर्यारोहणाला एक साहसी प्रकार म्हणून नाही तर शासनाने क्रीडा प्रकार म्हणून घोषित केलेला आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे. तेव्हा अशा वेळी एक गांभीर्याने हा एक क्रीडा प्रकार म्हणून याच्याकडे आपण कसं बघायला हवं, त्याचा नेमका सखोल अभ्यास करणं आणि गिर्यारोहण याच्यामध्ये फार फरक आहे. आणि तो फरक काय आहे, नेमकी तयारी काय, या सगळ्या विषयावर आज आपण आपल्या कार्यक्रमातून चर्चा करणार आहोत. तेव्हा आजचा विषय काय आहे तो बघा. आजचा विषय आहे मैत्री गिर्यारोहणाशी. अत्यंत रंजक अशा या विषयाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, श्रावण सुरू झालेला आहे आजपासून आणि श्रावणाचा हा काळ म्हणजे निसर्ग आपल्याला बोलवत असतो, निसर्ग आपल्याशी बातचीत करत असतो, आपण निसर्गाशी खूप काही हितगुज करू इच्छित असतो. अशा काळामध्ये गिर्यारोहणाच्या संदर्भामध्ये सखोल योग्य माहिती मिळवून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, आमच्याशी जोडले जा. पण त्याआधी या सगळ्या विषयावर कोण माहिती देणार आहेत ते आमचे जे आजचे पाहुणे आहेत त्यांची माहिती आपल्याला मी देते. ते आहेत उमेश झिरपे. उमेश झिरपे यांनी LLB केलेला आहे, DCPL केलेला आहे. ते ॲडव्होकेट आहेत आणि टॅक्स कन्सल्टंट आहेत. पण तो एक त्यांचा व्यवसायाचा भाग झाला. एक पॅशन म्हणून, आवड म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून त्यांनी गिर्यारोहण या क्षेत्राकडे बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. एव्हरेस्ट जो सगळ्यात उंच असं शिखर आहे त्या शिखराची मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पार केलेली आहे. जवळपास 11 गिर्यारोहकांना घेऊन त्यांनी ती मोहीम यशस्वी केलेली आहे. हिमालयात, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक वेळा त्यांनी यशस्वी मोहिमा केलेल्या आहेत. गिर्यारोहणाच्या क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते सातत्याने वृत्तपत्रातून, दिवाळी अंकातून लिखाण करत असतात. आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून माहिती देत असतात. गोष्ट एका ध्यासाची आणि एव्हरेस्ट या 2 पुस्तकांचे लिखाण त्यांनी केलेलं आहे. मंडळी, अत्यंत योग्य आणि तज्ज्ञ व्यक्तीकडनं आज आपण या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करून घेणार आहोत. मला माहिती आहे आणि मला खात्री आहे की या विषयाच्या संदर्भामध्ये असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील. थेट आमच्याशी जोडले जा. पण त्यासाठी तुम्हाला लागणारे फोन नंबर मी आता सांगते. आमचे फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता या अतिशय रंजक विषयाला मी सुरुवात करणार आहे. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून आपलं स्वागत करते. सर, नमस्कार. म्हणजे एडमंड हिलरी किंवा शेर्पा तेनसिंग वगैरे अशी नावं या क्षेत्राच्या संदर्भामध्ये आम्ही खूप लहानपणापासून ऐकू आहोत की त्यांनी अत्यंत उंच असं एव्हरेस्टचं शिखर पार केलं, तिथे ते जाऊन पोहोचले. खरं तर तो क्षण जो असतो ना सर, की त्या अतिउच्च आणि ठरवलेल्या शिखरावर आपण पोहोचलो, की तो क्षण काय असतो, मला त्याविषयी तुमच्याकडनं खूप त्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. अनेक किस्से तुमच्याकडे आहेत, तेही जाणून घ्यायचे आहेत. पण या सगळ्या विषयाकडे वळण्यापूर्वी पहिला प्रश्न हा येतो सर मनात, नेमकं गिर्यारोहण म्हणजे काय? एखादा किल्ला किंवा गड, एखादी टेकडी, पर्वत आपण चढून पार केली म्हणजे गिर्यारोहण झालं का? नाही, गिर्यारोहण हे एक याची डेफिनेशन किंवा व्याख्या खूप मोठी आहे. हो, म्हणजे साधारणतः भटकंती किंवा ट्रेकिंग, हायकिंग ला अनेक जण जात असतात. पण ही त्याची सुरुवात आहे, गिर्यारोहणाची ही सुरुवात आहे. आणि गिर्यारोहणामध्ये पुढे जाऊन थोडं धाडस जी मंडळी करतात ते प्रस्तारोहणाकडे वळतात, ते रॉक क्लाइम्बिंग हा त्यातला एक प्रकार आहे. आणि मग पुढे जाऊन हिमालयातले हिमचित शिखरे, म्हणजे बर्फ, स्नो, आईस क्लाइम्ब करायचं जर असेल तर हिमालयातली जी शिखर चढाई करायची आहे तो पुढचा टप्पा आहे.
म्हणजे असे गिर्यारोहणाचे भरपूर प्रकार आहेत आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा गिर्यारोहण होतं. नुसती भटकंती किंवा पदभ्रमण तो एक त्यातला भाग झाला. पण ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग आणि हिमालयन एक्सपिडिशन असं सगळं जे होतं तेव्हा पूर्ण माउंटेनिअरिंग असं त्याला म्हटलं जातं. खरंय खरंय. आणि खरं तर म्हणजे आपण हे बघतो की तो गिर्यारोहक त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन पोहोचला, म्हणजे तो सफल झाला, ती मोहीम सफल झाली. पण तो जो काही संपूर्ण प्रवास आहे तो प्रवास खरं तर खूप काही शिकवून जात असतो. बरोबर सर मी जे काय म्हणते ते. तर ह्या प्रवासाविषयी पण मी जाणून घेते. पण पुन्हा एक कुतूहल जे आहे ते मनात शिल्लक राहतं, जसं गिर्यारोहण म्हणजे काय, त्याच अनुषंगाने मुळात याची सुरुवात कधी झाली असेल सर? म्हणजे आपल्याकडे भारतात म्हणा, महाराष्ट्रात, जगामध्ये एक गिर्यारोहण असं एक विशिष्ट प्रकाराची सुरुवात कधी झाली? खरं मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की मानवाच्या उत्पत्तीपासूनच म्हणजे मनुष्य चालायला लागला तर तो पदरोहण त्याचं सुरूच झालं. खरं. पण म्हणजे अगदी अगदी पूर्वीच्या काळातले ऋषीमुनी सुद्धा तपश्चर्या करण्यासाठी किंवा काही वनस्पती शोधासाठी पर्वतांवरती जाऊ लागले. तो सुद्धा गिर्यारोहणाचाच भाग होता. आणि सातवाहन किंवा राष्ट्रकूट राजवटीमध्ये डोंगरी किल्ले बांधले गेले, त्यांचा पण गिर्यारोहणाशी संबंध आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपतींचे मावळे, त्यांचे सरदार, त्यांनी जे काही चढाया केल्या म्हणजे अगदी तानाजी मालुसरांनी सिंहगडचा जो कडा चढला ते पण एक प्रकारचं धाडसी गिर्यारोहण, प्रस्तारोहणच होतं. तसं खूप मागे जाऊन याची सुरुवात झाली आहे. पण 1760 साली फ्रान्समध्ये, युरोपमध्ये फ्रान्स या देशामध्ये पहिल्यांदा सॉसर म्हणून जे गृहस्थ होते ते भटकंती करत असताना त्या ठिकाणी चॉमोनिक्स म्हणून एक पर्वतरांग आहे, अतिशय प्रसिद्ध अशी पर्वतरांग आहे. त्या ठिकाणी माउंट ब्लँक म्हणून एक शिखर आहे, 4800 मीटर उंचीचं ते शिखर आहे. ते जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेस ते त्या शिखराच्या मोहातच पडले आणि त्यांची इच्छा झाली की त्यांना त्या शिखराच्या माथ्यावरती पोचायचं त्यांनी ठरवलं. पण काही कारणामुळे ते त्यांना शक्य झालं नाही आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्षांनी म्हणजे त्या गृहस्थांनी त्याचा ध्यास घेतला होता आणि 1786 मध्ये डॉक्टर मायकल पॅकर्ड या गृहस्थांनी त्या शिखरावरती यांच्या नेतृत्वाखाली चढाई केली आणि खऱ्या अर्थाने ती जगातलं पहिलं पर्वतारोहण ते ठरलं. आणि त्यानंतर पुढे 18 जुलै 1865 हा दिवस गिर्यारोहणामध्ये माइलस्टोन ठरला. त्या दिवशी युरोपमधलं अजून एक खूप अवघड शिखर आहे मॅटरहॉर्न. त्या मॅटरहॉर्न शिखरावरती मानवी पाऊल पडलं आणि मग नंतर तिथून मानवाला पर्वत चढायचा एक वेळ लागला आपण म्हणून किंवा ध्यास लागला आणि ते पुढे वाढू लागलं आणि मग मनुष्य अजून उंच उंच शिखरांकडे येऊ लागला आणि मग त्यामध्ये काराकोरम, हिंदुकुश आणि हिमालयातल्या पर्वत रांगांमध्ये मानवाने जायला सुरुवात केलं आणि तिथून गिर्यारोहक वेगवेगळी शिखरं चढायला लागली. तर असा तो खूप वेगळा इतिहास आहे. आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये जी 8000 शिखर आहेत म्हणजे 8000 मीटरपेक्षा उंच, त्यातलं एव्हरेस्ट जे ते जगातलं सर्वोच्च शिखर आहे. तर त्याकडे ज्यावेळेस गिर्यारोहक यायला लागले तर या 8000 शिखरातलं पहिलं अन्नपूर्णा म्हणून जे खूप अवघड शिखर आहे ज्याचा 10वा क्रमांक लागतो जगातलं, ते 1950 साली सर झालं. आणि त्यानंतर सगळ्यांना माहिती 1953 साली या जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे या दोघांनी चढाई केली आणि त्याच्यानंतर 20च दिवसात नंगा पर्वत म्हणून काराकोरम मध्ये एक अतिशय अवघड शिखर आहे त्याच्यावरती मानवी पाऊल पडलं. आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये जर पाहिलं आपण की याची सुरुवात कधी झाली, आपल्या देशाकडे येऊयात सर. आपल्या देशामध्ये सुरुवात कधी झाली तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रभाकर महाजन पुण्यावरनं बोलतायत. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. प्रभाकर महाजन बोलतोय. नमस्कार डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. सलग काय प्रश्न आहे? माझा प्रश्न 2 भागामध्ये आहे. पहिला असा आहे की एव्हरेस्ट मोहिमेचा खर्च किती येतो आणि दुसरा म्हणजे हाय अल्टिट्यूड जिमचा ह्या मोहिमेकरता फायदा होतो का आणि अशी सुविधा पुण्यामध्ये अवेलेबल आहे का? बरं, नक्कीच. काय सांगू शकतो सर? एकूण खर्च हा जो पहिला मुद्दा आहे त्याच्यावर काय सांगतो डॉक्टर? एव्हरेस्ट मोहिमेला आज जो खर्च आहे आज भीतीला तो एका गिर्यारोहकाला सुमारे 25 लाख रुपये येतो आणि प्रामुख्याने त्यातला मोठा भाग हा एव्हरेस्ट चढाईसाठी जी रॉयल्टी नेपाळ सरकारला द्यायची ती खूप मोठी आहे. $11,000 अमेरिकन एवढी परमिट फी भरल्यानंतरच एखाद्या गिर्यारोहकाला एव्हरेस्टवर चढायची परवानगी मिळते. आणि त्याचबरोबर एव्हरेस्टसाठी लागणारं जे चढाईसाठी लागणारं जे इक्विपमेंट आहे, ऑक्सिजन आहे, ह्याची सगळ्याची कॉस्ट धरली तर साधारण 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च एव्हरेस्ट चढायला येतो. आणि आपला दुसरा प्रश्न जो आहे हाय अल्टिट्यूड क्लाइम्बिंगसाठी जी तयारी करण्याचं जे ऑक्सिजन चेंबर्स किंवा अशा प्रकारे मला वाटतं तुम्ही विचारताय, तर ती सोय पुण्यामध्ये नुकतीच बालेवाडी येथे सुरू झालेली आहे. तशा प्रकारची सोय बेंगलोरमध्ये पण आहे.
पण ती अजून बाल्यावस्थेत आहे. त्याच्यावर अजूनही थोडं संशोधन होणं गरजेचं आहे. बरं बरं. असं त्यानिमित्तानेच आपल्याकडे खरं कुठे कुठे इन्स्टिट्यूट आहेत आणि कुठे कुठे जाऊन आपल्याला ह्याचं प्रशिक्षण मिळतं का? मिलिटरीच्याच भागामध्ये, कारण पूर्वी असा समज होता की या अशा प्रकारचं विशिष्ट जे प्रशिक्षण आहे ते मिलिटरीतल्या लोकांना दिलं जातं. तर सर्वसामान्यांसाठी एखाद्याला जिद्द असेल किंवा आवड असेल तर त्यांनी कुठे जाऊन ह्याचं ट्रेनिंग घ्यायला हवं भारतामध्ये? आपल्या देशामध्ये गिर्यारोहण या खेळाचं प्रशिक्षण आज जे उपलब्ध आहे त्या सगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उत्तर भारतामध्ये हिमालयामध्ये आहेत. बरं. मनालीमध्ये अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट आहे, उत्तर काशीला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, दार्जिलिंगला हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आणि श्रीनगरला पहलगामला जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आहे. नुकतीच एक नवीन इन्स्टिट्यूट पण अरुणाचलमध्ये सुरू झाली आहे. मुळात या सगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जन्म हा भारतीय सैन्य दलाला प्रशिक्षण देण्याच्या हेतूने जरी झाला असला तरी या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये सिव्हिलियन्सला म्हणजे बाकीच्या नागरिकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी कोर्सेस आहेत. त्या ठिकाणी ॲडव्हेंचर कोर्स लहान मुलांसाठी आहेत, त्यानंतर बेसिक माउंटेनिंग कोर्स आणि ॲडव्हान्स माउंटेनिंग कोर्स असे 28 ते 30 दिवसाचे सिलेबस त्या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही 28 दिवस फक्त गिर्यारोहण हा एक विषय घेऊन सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचं शेड्यूल फक्त या विषयाशी निगडित असतं. अशा प्रकारचं खूप उत्तम व्यवस्था, अगदी इंटरनॅशनल दर्जाचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. अलीकडे खूप लोकांना याची माहिती होऊ लागली, कारण पूर्वी ही माहिती नव्हती की अशा प्रकारचं शिक्षण कुठेही पण माहिती नव्हती. आणि आपल्या राज्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर दक्षिण भारतामध्ये आज एकही इन्स्टिट्यूट नाहीये. पण 1.5 वर्षापूर्वी पुण्यामध्येच गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगची सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी धरणाच्या बॅकवॉटरला वळणे म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी या इन्स्टिट्यूटच्या उभारणीचं काम चालू आहे, त्याचं ट्रेनिंगचे कोर्सेस पण चालू झाले आहेत. तेव्हा आज आपल्या सह्याद्रीमध्ये पण एक वेगळी इन्स्टिट्यूट माउंटेनिअरिंगचं प्रशिक्षण देणारी व्यवस्था उभी राहते. अरे वा. मंडळी, 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने आमच्या ज्या काही माता आहेत त्या मातांच्या मध्ये आम्ही काही विचार रुजवण्याचा, त्यांच्यापर्यंत काही विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगाने हे आजचे आमचे विचार. आईचं दूध बाळासाठी अमृत. 6 महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान हा बाळाचा अधिकार आहे. मातेचं दूध बाळासाठी इतर दुधांपेक्षा सर्वश्रेष्ठ आणि सुरक्षित असं दूध आहे. तेव्हा हे जागतिक जो सप्ताह आहे त्यानिमित्ताने ह्या सगळ्या विचारांवर मातांनी अवश्य लक्ष द्यायला गरजेचं आहे. आता पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया. गिर्यारोहण हाच आपला विषय आहे आणि आपल्याला उमेश झिरपे या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देत आहेत. आपण ब्रेकला जाण्यापूर्वी सर आपल्याला एक खूप चांगला प्रश्न होता की मुळामध्ये आपण असं म्हणतो ना की हा खूप खर्चिक भाग आहे का, किंवा याचं ट्रेनिंग कुठे मिळतं. आपण त्याचं उत्तर देताना सांगितलं की 28 दिवसांचा साधारणतः हा कोर्स आहे. आज इतकं फास्ट लाईफ झालेलं आहे सगळ्यांचं, तर कोणाला वेळ नाही आहे सर एवढा दिवस. खरोखर 28 दिवस जाऊन कोणी ट्रेनिंग घेतं का? म्हणजे अगदीच जिद्द असेल तर ठीक आहे, पण अदरवाईज काय प्रकार आहे? आणि या 28 दिवसामध्ये खरोखरच तो व्यक्ती अगदी गिर्यारोहक उत्तम म्हणून, सुरक्षित गिर्यारोहण करणारा म्हणून तो ट्रेन होतो का? आपलं काय यावरचं मत आहे? खरं की एक 10 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, पण आत्ताचं जे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये एखाद्या गिर्यारोहकाला खरंच तो कोर्स करायचा आहे पण त्याच्याकडे वेळ नाही अशी परिस्थिती आज उद्भवली आहे. आणि म्हणूनच या सह्याद्रीमध्ये आपल्याकडे एवढी मोठी सह्याद्रीची रांग आहे, आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक चांगले गिर्यारोहक आहेत. सगळ्यांची खूप मनापासून इच्छा होती की आपल्याकडे पण अशी एक व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं मागच्या वर्षी ती संस्था आपल्याकडे उभी राहिली आहे, गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. आणि तिथं 1 दिवसापासून 7 दिवसांपर्यंतचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि असं केलं की ह्या इन्स्टिट्यूटचं भारतातल्या ज्या बाकीच्या इन्स्टिट्यूट आहेत उत्तरेत या सगळ्यांबरोबर ॲफिलिएशन आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूटमध्ये आपण जर प्रशिक्षण घेतलं रॉक क्लाइम्बिंगचं, गिर्यारोहणाचं, तर फक्त बर्फातलं स्नो क्लाइम्बिंग आणि आईस क्लाइम्बिंगसाठी तिकडच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण जाऊ शकतो. पण तुमचा जो प्रश्न आहे की 28 दिवस जर कोर्स केला एखाद्याने तर तो संपूर्णपणे त्याला गिर्यारोहणाची माहिती होईल का? तर बेसिक माउंटेनिंग कोर्समध्ये 28 दिवस जर त्याने त्या ठिकाणी तो विषय शिकला तर नक्की त्याला प्राथमिक माहिती सगळी होऊ शकते. पण त्याला जर पुढे त्याच्यामध्ये अजून काही चांगलं करिअर करायचं असेल तर त्यांनी ॲडव्हान्स माउंटेनिंग कोर्स करणं गरजेचं आहे. त्यांनी हिमालयामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये जर रॉक क्लाइम्बिंग करत असेल तर त्या मोहिमा पण करणं गरजेचं आहे. कारण शिक्षण घेणं आणि त्याच्यानंतर
त्या शिक्षणाचा वापर करून अनुभव घेणं खरं आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा खूप महत्वाचा शिक्षक विषय आहे. आपला. त्याची प्रॅक्टिस करणं, त्याचा सराव करणं आणि त्यासाठी अनुभव घेणं हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा वेगवेगळ्या मोहिमा त्यांनी पुढे केल्या पाहिजेत. त्या मोहिमेतूनच त्याला पुढच्या क्लायमिंगचा अनुभव मिळत जाईल. खरंय खरंय सर, आपण एका मुद्द्यावर चर्चा करत होतो की जगामध्ये याची सुरुवात कशी झाली, भारतामध्ये कशी झाली, आपल्या राज्यामध्ये कशी झाली, तो एक थोडासा आढावा घेऊया. अगदीच मी मगाशी जे म्हणालो तो एक फक्त फोटो पाहूयात. नक्कीच आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. फ्रान्समध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली मी म्हणालो तसं, त्यानंतर आपल्या देशामध्ये जर सुरुवात कधी झाली असं जर आपण पाहिलं तर त्याला थोडं मागे झालं. एक साधारण 60-70 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये गिर्यारोहणाची सुरुवात झाली. आणि एक राज्यामध्येच, आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये सुरुवात कधी झाली तर महाराष्ट्र राज्यामध्ये 1945 साली पारशी पायनियर्सचा मुंबईमध्येच एक पहिला क्लब सुरू झाला. आणि त्यानंतर 1954 म्हणजे एव्हरेस्टवरती चढाई 1953 मध्ये झाली. आणि त्यानंतर 1954 मध्ये मुंबई विद्यापीठाचा हायकर्स आणि माउंटेनिंग क्लब हा सुरू झाला. आणि मला वाटतं संस्थात्मक पातळीवर हे पहिलं गिर्यारोहण महाराष्ट्रात सुरू झालं. आणि ह्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ गिर्यारोहक बापू काका पटवर्धन आहेत, NK महाजन आहेत, मुंबईचे जगदीश नानवटे आहेत, आनंद चांदेकर, ऋषभराव पागे, विजयाताई गदर, या सगळ्या मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. तर या मंडळींमुळे गिर्यारोहणाचा प्रचार आणि प्रसाराची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली. बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रुजला हा. आज तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग याच्याकडे आकर्षित होतोय. पण मुळात याची सुरुवात कोणत्या वयापासून करायला हवी सर? आपण म्हणालात की लहान मुलांना पण ट्रेनिंग दिलं जातं. कोणत्या वयापासून ट्रेनिंग दिलं जातं खरं? या खेळामध्ये येण्याचं योग्य वय जर कुठलं असेल तर आम्ही म्हणतो की 10 पूर्ण केलेले मुलगा किंवा मुलगी यांनी गिर्यारोहणामध्ये यायला काही हरकत नाही. त्यानंतर ट्रेनिंग घेऊ शकतात. 10 वर्षानंतर गिर्यारोहणाचं ट्रेनिंग त्यांनी जरूर घ्यावं ज्याला या खेळामध्ये यायचंय. कारण मी म्हणलं एक खूप मोठा कॅनव्हास या, म्हणजे गिर्यारोहणामध्ये तुम्ही काय काय करू शकता. गिर्यारोहणामध्ये तुम्ही डोंगरावरती जायचंय, चढायचंय, उतराई करायची, हे सुद्धा गिर्यारोहण आहे. गिर्यारोहणामध्ये तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करायचं, म्हणजे एखादा कडा चढायचा आहे, एखादा सुळका चढायचा आहे, तर प्रस्तारारोहण करायचंय. पण ते थोडं धाडसी आहे, ते म्हणलं तर धोकेदायक पण आहे. पण धोका कधी कमी आहे जर तुम्ही त्याचं प्रॉपर शिक्षण घेतलं, प्रशिक्षण घेतलं तर धोके खूप कमी आहेत. पण ते धाडसी आहे. मग रॉक क्लाइम्बिंग करायचं असेल तर तुम्हाला त्याचं व्यवस्थित शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्या साधनांचा वापर कसा करायचा ही माहिती करून घेतलं पाहिजे. आणि पुढची पायरी जी हिमालयातलं गिर्यारोहण, हा अजून वेगळा विषय आहे. खरं, त्याच्यासाठी आणखी वेगळी तयारी करावी लागत असेल. आणि या सर्वसामान्य ज्या काही आपण आपल्याकडच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा चढणार किंवा ज्या काही छोट्या मोठ्या आपण सफरी करणार, त्याची तयारी आणखी वेगळी असू शकते. ती तयारी कोणती असते याविषयी जाणून घेते. पण आपल्याला उमा महाजन गोरेगाववरनं बोलतायत. हॅलो. महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाही, ते सबल आहेत. प्रत्येक क्षेत्रात ते आगे आहेत हे दाखवून दिलेलं आहे. त्या संदर्भात महिला गिर्यारोहक, मला वाटते पहिल्या महिला गिर्यारोहक बचिंद्री पाल त्यांच्याबद्दल थोडंसं सविस्तर चर्चा व्हावी. त्यांच्याबद्दल ते कुठल्या, काय, किती दिवसात हे केले, काय कष्ट अनुभवले, हे मला विचारायचं आहे. आणखी या गिर्यारोहणात महिलांचा सहभाग किती आहे हे मला विचारायचं. नक्कीच उमाजी, दोन्ही प्रश्न खूप आवश्यक, महत्वाचे आणि चांगले प्रश्न आहेत. आज सखीच्या मंचावरनं या प्रश्नांचं उत्तर घेणं आवश्यक वाटतं सर, की महिलांचं संख्या खरं गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी वाटते का, आणि असेल तर मग त्याची कारणं काय आहेत सर? आणि दुसरा महत्वाचा म्हणजे ज्या काही आपल्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी सफल केली मोहीम, त्यांच्याविषयी आपण अधिक काय सविस्तर आम्हाला सांगू शकता? नक्की. बचेंद्री पाल या महिलेने पहिल्यांदा भारताकडनं, म्हणजे पहिली भारतीय महिला ठरली की जिने एव्हरेस्टच्या माथ्यावरती यशस्वी चढाई केली. 1984 मध्ये झालेल्या मोहिमेमध्ये बचेंद्री दिदी एव्हरेस्टवरती त्या यशस्वी ठरल्या चढाई करण्यात. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. आपल्या इथं उत्तर काशीमध्ये नागपुरी म्हणून उत्तर काशीजवळ एक छोटं खेडेगाव आहे. आणि त्या छोट्या खेड्यातली गुराख्याच्या भूमिकेतली ही मुलगी, म्हणजे गुरांमागं जाणारी ही मुलगी, हिने 1984 साली ज्यावेळेस एव्हरेस्टवरती चढाई केली, त्यानंतर टाटा सारखा जो बलाढ्य ग्रुप आहे, तर रतन टाटांनी त्या अचिव्हमेंट पाहून, तिची अचिव्हमेंट पाहून टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशनची स्थापना केली. आणि टाटा ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत बचेंद्र दिदी ॲडव्हेंचर एज्युकेशनचा प्रचार करणं, ॲडव्हेंचरचा प्रचार करणं, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये या गोष्टीचा प्रचार करणं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. अनेकांचं ते स्फूर्तीस्थान आहेत. त्यामुळे त्यांचं योगदान खूप वेगळं आहे या क्षेत्रामध्ये. आणि दुसरा प्रश्न आहे की महिलांचं प्रमाण किती आहे, तर त्याचं उत्तर मला जे वाटतं ते असं आहे की तसं जर पाहिलं तर थोडं कमी आहे.
पुरुषांच्या तुलनेने महिलांचं प्रमाण या खेळामध्ये कमी आहे. त्याच्या कारणांचा शोध आम्ही पण घेत असतो, पण त्यामध्ये मला वाटतं आउटडोअर्समध्ये म्हणजे या खेळामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा एखाद्या मोहिमेला जायला तुम्हाला आउटडोअर्समध्ये राहायला लागतं बरेच दिवस. त्यामुळे एखाद्या कुटुंबियांचा सपोर्ट कमी असेल किंवा महिला सुद्धा आता अनेक करिअरमध्ये आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, त्या पण खूप करिअर करतायत, त्यामुळे त्यांच्याकडे पण कमी वेळ असेल, अशा काही गोष्टी आहेत. पण एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग वाढला आहे. म्हणजे आमच्या क्लबमध्ये गिरवीमध्ये सुद्धा आता खूप मुली आहेत तरुण की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे या खेळामध्ये करिअर करतायत त्या, आणि अगदी म्हणजे सर्व वयोगटातल्या महिला आता खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या परीने करतात. म्हणजे यावर्षी तुम्हाला एक वेगळं वैशिष्ट्य सांगतो. दरवर्षी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून आम्ही एक राज्यस्तरीय गिरिमित्र संमेलन घेत असतो. या वर्षाच्या संमेलनाची थीमच होती की महिला आणि गिर्यारोहण, आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आज भारतामध्ये खूप चांगल्या महिला आहेत की ज्यांनी गिर्यारोहणासाठी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. बरोबर. आणि मला वाटतं जे धाडस, जी चिकाटी लागते ती महिलांमध्ये या गिर्यारोहणासाठी, ती महिलांमध्ये निसर्गतः भरपूर आहे. त्यामुळे महिला नक्कीच यशस्वी पद्धतीने गिर्यारोहणासारखी अवघड मोहीम पार करू शकतात, याविषयी शंका नाही. सर, मी असं ऐकलेलं आहे की जे काही आपण डेस्टिनेशन ठरवलेलं असतं किंवा जो पहाड, जी दरी, ज्या ठिकाणी आपण जायचं किंवा पोहोचायचं असं ठरवलेलं असतं, तो सगळा परिसर, तो डोंगर आपल्याशी बोलतो, म्हणजे त्या गिर्यारोहकाशी बोलतो. एक गिर्यारोहकाचा त्या परिसराशी एक संवाद सुरू असतो. म्हणजे जरी तो मूकपणे आपलं आपलं काम आणि आपल्या ध्येयाकडे जात असला तरी कुठेतरी निसर्गाशी तो एक खूप सुंदर संवाद त्यांचा सुरू असतो, आणि त्यातनं खरं तर हे सगळं यशस्वी मोहीम होणं न होणं अवलंबून असतं. पण हे सगळं आहे आंतरिक बळ ज्याला म्हणू आपण, त्या लेवलवर. पण एकूणच तयारी जर आपण म्हटली, मोहिमेची तयारी, गिर्यारोहणाची तयारी, काय तयारी असते सर? काय तयारी करता येऊ शकते किंवा करायला हवी? अगदी खूप विलक्षण असा हा क्रीडा प्रकार आहे. आता तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे की गिर्यारोहण करताना ज्यावेळेस एक गिर्यारोहक निसर्गामध्ये जातो त्यावेळेस तो स्वतःशी हितगुज करत असतो. खरंय सर, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर तुम्हाला बोलतं करते. पण जालन्यावरनं एक फोन बऱ्याच वेळापासून खोळंबलाय, तो आधी घेते. प्रमोद जैन बोलतायत. हॅलो. हो मॅडम. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा होता की गिर्यारोहणाचा उपयोग, गिर्यारोहणाचा फायदा काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज संरक्षण क्षेत्रामध्ये होईल का? म्हणजे करिअर काही होऊ शकतं का या क्षेत्राच्या अनुषंगाने, असं आपल्याला विचारायचं आहे? अच्छा, ठीक आहे. त्यांचा फोन कट झालाय. पण करिअरच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर याचा काय फायदा, असं आपण बघितलं तर काय सांगाल सर? होय, अलीकडं गिर्यारोहण खूप चांगल्या प्रकारे आपल्या संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये वाढू लागला आहे. आणि ह्याच्यामध्ये नेमकं करिअर काय करता येईल हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. खूप चांगल्या करिअरच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे जर तुम्ही गिर्यारोहक आहात आणि त्या संधीत त्या व्यक्तीच्या परत ॲबिलिटीवरती अवलंबून आहेत, तर तुम्ही स्वतःची ट्रेकिंग एजन्सी काढू शकता. तुम्ही तुमच्याकडे चांगलं वक्तृत्व असेल तर तुम्ही चांगले ह्यामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करू शकता. तुम्ही इक्विपमेंट्स विकू शकता, म्हणजे इक्विपमेंटचं शॉप तुम्ही ओपन करू शकता. तुम्ही यामध्ये आउटडोअर एक्सपर्ट म्हणून काम करू शकता. अशा अनेक संधी आज माउंटेनिंगमध्ये उपलब्ध आहेत. त्या परत त्या व्यक्तीच्या ॲबिलिटीजवरती आणि पर्सनॅलिटीवरती आहेत. पण एक खूप चांगल्या प्रकारच्या संधी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की गिर्यारोहण करून तो गिर्यारोहक स्वतःचं पोट भरू शकेल का, असा जर प्रश्न आला तर मी सांगतो की आत्ता ती सुरुवात झाली आहे, पण एक अजून 5 वर्षांनी या क्षेत्राला खूप चांगले दिवस येऊ घातले आहेत. एक संक्रमणाचा काळ आत्ता आहे किंवा एक ट्रान्झिट पिरियड आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण खूप चांगले दिवस येत आहेत आणि या क्षेत्रात जो येईल त्याला या क्षेत्रात स्वतः पायावर उभे राहण्यासाठी खूप चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज अगदी निर्माण होत आहेत. नक्कीच सर. वरुण जोशी पुण्यावरनं प्रश्न विचारत आहेत. हॅलो. माझा प्रश्न उमेश जितेंना आहे की तुम्हाला ट्रेकिंग करताना योगासनाचा काही फायदा झाला का? बरं, नक्कीच. खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि प्रश्न आहे. सर, ट्रेकिंग करताना योगासनाचा काय फायदा होतो का? नक्की. योगासनाचा, मेडिटेशन, ध्यानधारणा आणि प्राणायाम या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत या खेळासाठी. म्हणजे जसं एखाद्या गिर्यारोहकाला जर गिर्यारोहक करायचं तर त्याच्यासाठी त्याला फिजिकली आणि मेंटली फिट असणं आवश्यक आहे. मगाशी आपण जे तयारीचं बोलणार होतो ते मी आता या प्रश्नातच सांगतो की गिर्यारोहण करताना त्या गिर्यारोहकाला निसर्गामध्ये जायचं आणि डोंगरावरती चढ उतार करायचा आहे. त्यासाठी त्याला शारीरिक फिट असणं गरजेचंच आहे. शारीरिक फिट असणं, त्याला त्याच्या अंगामध्ये ताकद असणं, त्याच्या मसलमध्ये पॉवर असणं आणि लवचिक असणं हे जसं गरजेचं आहे तसं एक मेंटल फिटनेसची पण खूप आवश्यकता आहे. आणि मला वाटतं योगा केल्यामुळं
ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणजे मेंटल फिटनेस पण येतो आणि शारीरिक फिटनेस पण येतो. त्यामुळं गिर्यारोहकांनी योगासनं नक्की केली पाहिजेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस जगातली सगळ्यात मोठी भारतातली मोहीम घेऊन गेलो होतो माउंट एव्हरेस्टवरती, नागरी मोहीम गेलो होतो, त्या मोहिमेची जी तयारी केली होती त्यावेळेस शारीरिक फिटनेस बरोबर मेंटल फिटनेसकडेही तितकंच महत्व दिलं होतं. आपण एक स्लाइड पाहूयात. नक्कीच. मला वाटतं तयारीचा मुद्दा आपला होत असतो. तयारीमधला हा महत्वाचा भाग आहे की कशा पद्धतीने एक शारीरिक आणि मानसिक दोन्ही अंगाने तयारी करता येऊ शकते. हो, मी जे सांगत होतेच की योगासनांचा जसा उपयोग होतो तसा प्राणायाम आणि मेडिटेशन या गोष्टीचाही खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कारण कधी कधी असा प्रसंग येतो की तुम्ही फिजिकली फिट असाल तरच त्या डेस्टिनेशन त्या पर्वतावर तुम्ही चढू शकता. पण त्यानंतर जर त्या ठिकाणी जर तुमच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचा शिरकाव झाला आणि तुम्ही घाबरलात तर नक्की काहीतरी होऊ शकतं, त्या ठिकाणी अपघात घडू शकतो. त्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्याही कणखर असणं खूप गरजेचं आहे. एका सर्टन लेवलनंतर तो माइंड गेम आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एव्हरेस्टवरती ज्यावेळेस माझ्या टीममधल्या गिर्यारोहकांची चढाई चालू होती आणि आम्ही अंतिम टप्प्यात होतो, 8000 मीटरवरती साऊथ कोलमध्ये डेथ झोनमध्ये शेवटचा कॅम्प एव्हरेस्टला लागतो. त्या ठिकाणी एव्हरेस्टला जो गिर्यारोहक पोहोचतो त्या डेथ झोनपर्यंत तो 100% त्याच्या फिजिकल फिटनेसशिवाय पोहोचू शकत नाही. पण त्याच्या पुढचा जो प्रवास आहे त्या ठिकाणी जे काही भौगोलिक तिथली जी काही रचना आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण फक्त 2% आहे. त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 100-110 किलोमीटरच्या पुढे आहे आणि थंडी -40 ते -60 इतकी आहे. तर अशा ठिकाणी तुझं गिर्यारोहक जरा कुठेतरी घाबरला किंवा डगमगला तर सगळं व्यर्थ जाणार आहे. तर त्या ठिकाणी तो मानसिकदृष्ट्या पण खूप कणखर असणं गरजेचं आहे. म्हणून त्यावेळेस एव्हरेस्टच्या सगळ्या टीमसाठी आम्ही ब्रह्मविद्या साधक संघाची एक तयारी केली की ज्याच्यामध्ये प्राणायाम, श्वसन प्रकार आणि योगासन या गोष्टीवर भर दिला होता आणि त्याचा खूप उपयोग त्या सगळ्या मोहिमेमध्ये आम्हाला. बरोबर सर, तयारीमधला फार महत्त्वाचा मुद्द्यावर आपण डिस्कस करतोय. कारण आपण तयारी म्हटलं ना की फार वरवरच्या गोष्टी आपण खरं तर बघतो. पण आणि जर आपण असं म्हणालो की गिर्यारोहण केल्यानंतर मला करिअरची संधी काय वगैरे फायदा काय, तर त्याच्यामधला हा खूप महत्त्वाचा वैयक्तिक फायदा आपण ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो की वैयक्तिक एक फार वेगळी डेव्हलपमेंट होते या सगळ्यातनं. याविषयी आपल्याकडनं माहिती देण्यासाठी आपलेच शिष्य मला वाटतं भूषण हर्षे गिर्यारोहक आहेत, पुण्यावरनं जोडले गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडनंही आपण या विषयाच्या संदर्भात माहिती घेऊयात. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार भूषणजी, आपलं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. मैत्री गिर्यारोहण अशी हा आजचा आपला विषय आहे आणि आपण मी असं ऐकलेलं आहे की आपण करिअरच्या दृष्टिकोनातून अगदी सिरियसली गिर्यारोहण या क्षेत्राकडे बघता. काय सांगू शकता आमच्या युवकांना, तरुणांना? एक प्रश्नही आला होता की करिअर म्हणून गिर्यारोहणामध्ये काय संधी आहे आज घडीला? हो हो, म्हणजे खरंच गिर्यारोहणामध्ये करिअर हे भारतामध्ये थोडं काही गेल्या 4-5 वर्षांपूर्वी जर बघितलं तर खूप अशक्य वाटत होतं. कारण परदेशामध्ये असं आहे की गेली अनेक वर्ष लोक गिर्यारोहण करतात आणि जे गिर्यारोहक आहेत ते त्यांची स्वतःची पुस्तकं लिहितात, मोटिवेशनल स्पीकर म्हणून जातात, त्यानंतर त्यांचे व्हिडिओज बनवतात आणि ट्रेनिंग देतात, इक्विपमेंट विकतात. या सगळ्यातनं ते अर्थार्जन करून त्यांचं गिर्यारोहण हे चालू ठेवतात. पण आपल्या इथे तशा संधी गेल्या काही वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हत्या, अजूनही त्या खूप कमी आहेत. पण आत्ताचा जो काळ आहे तो खूप एक ट्रान्झिट पिरियड आहे आणि आता आम्ही जी आमची माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट चालवतो आहे, गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग पुण्यामध्ये, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी स्वतः काम करतो. माझ्याबरोबर आता खूप हाय क्वालिफाईड म्हणजे IIT मधले किंवा इतर ठिकाणी इंजिनियर्स असलेले लोक हे या क्षेत्रामध्ये करिअर म्हणून आमच्या इन्स्टिट्यूटशी जोडले गेलेले आहेत. तर येत्या 3-4 वर्षामध्ये नक्कीच या क्षेत्रामधल्या करिअरला खूप चांगला वाव मिळेल असं आम्हाला खात्री वाटते आणि त्यामुळेच आम्ही या क्षेत्राकडे करिअर म्हणून एक सिरियसली बघतो आहोत. नक्कीच नक्कीच भूषण जी, आपण आता या सिरियसली करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघताय, एक वैयक्तिक दृष्टिकोनातून फायदा जर मी असा प्रश्न विचारला तर आपल्याला काय सांगता येऊ शकतं? काय एक इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट म्हणून काय घडतीये या क्षेत्रामध्ये? छोट्या छोट्या 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक तर सगळ्यात मुख्य म्हणजे हा खेळ असा आहे की ह्या खेळाचं जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देता, यात जेव्हा करिअर करता त्यावेळेला तुम्ही स्वतः फिजिकली मेंटली खूप फिट राहता, तुमचं आरोग्य छान राहतं. तुम्ही मेंटली फिजिकली फिट असलात की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये व्यवस्थित वेळ देऊ शकता, तिथे सगळं वातावरण हे खूप छान राहतं. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही काही नवीन पिढी घडवत असता, ज्या नवीन पिढीमध्ये तुम्ही साहस, निसर्गाबद्दलचं प्रेम किंवा कॉन्फिडन्स या गोष्टी तुम्ही नवीन पिढीमध्ये जेव्हा त्या व्हॅल्यूज पास ऑन करता आणि त्यावेळेला त्यांना डेव्हलप होताना बघताना एक खूप चांगला तुम्हाला वाटत असतं. आणि एक शेवटी भारतासाठी, आपल्या देशासाठी एक चांगली पिढी तयार करण्याचं काम तुमच्या हातून घडत असतं.
खरंच आहे. म्हणजे भूषणजी, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या सक्षम पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून गिर्यारोहक हा अत्यंत उत्तम मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. आज आपण जोडले गेलात आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आपले सखी सह्याद्रीच्या वतीने आभार मानते आहे. सर, आपण जेव्हा असं म्हणतो की वैयक्तिक दृष्टिकोनातून अनेक गुण आपण याच्यातनं वृद्धिंगत करू शकतो, त्याचं जपणूक करू शकतो, पण इतर जे खेळ आहेत त्यांच्याही माध्यमातून, म्हणजे जे मैदानी खेळ असतील किंवा बैठी खेळ असतील, या खेळांच्या माध्यमातून कुठला ना कुठला गुण जो आहे तो डेव्हलप होतच असतो. मग तशी जर तुलना केली तर इतर खेळ आणि गिर्यारोहण याच्यातला फरक काय सांगता येऊ शकतो? गिर्यारोहण मला वाटतं एक असा वेगळा खेळ आहे की ज्याच्यामध्ये एकतर कुठलंही वयाचं बंधन नाहीये. म्हणजे असं नाही की आता तुम्ही 30शी झाला, 50शी झाला की तुम्ही एजबार झाला. तुम्ही जोपर्यंत फिट आहात तोपर्यंत तुम्ही या खेळामध्ये राहू शकता. अजून एक महत्वाचं म्हणजे की या खेळामध्ये स्पर्धा नाहीये. या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. इथं कुणी पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, कुणाला तरी हरवायचे असं अजिबात नाही. जी काही स्पर्धा आहे ती स्वतःशीच आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पर्वत चढाई करत असता, ज्यावेळेस डोंगरांमध्ये जात असता, त्यावेळेस तुमची जी काही स्पर्धा आहे ना ती तुमच्याशीच असते की तुम्हाला नव्याने जाणून घेत असता प्रत्येक पावलागणिक, आणि तुम्ही तुमच्याशी हितगुज करत असता. तुमच्या ॲबिलिटीज तुम्हाला नव्याने माहिती होतात. हे खूप महत्वाचं आहे. इतर खेळांना आयबॉल्स आहेत, म्हणजे तुमच्या समोर काय तर तो खेळ चालू आहे, प्रेक्षक ते पाहत असतात. या खेळाला आयबॉल्स नाहीत. त्यामुळं नेमकं तो गिर्यारोहक तिथं काय करतो, डोंगरावरती कडे चढतो, हिमालयामध्ये पर्वत चढाई करतो, हे सगळं आपण पाहू शकत नाही. पण अलीकडे जे माध्यम आहे, अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने गिर्यारोहक चित्रीकरण करू लागलेत आणि सादरीकरण करू लागलेत. पूर्वी स्लाइड शो फोटोच्या माध्यमातून होतं, तर दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण होतंय. आणि त्यामुळे नेमके गिर्यारोहक काय करतात हे पण समाजापुढे येऊ लागले आणि त्याच्यातून पण खूप लोक स्फूर्ती घेत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं की बाकीचे जे स्पर्धात्मक खेळ आहेत, कधी कधी असं पण म्हणलं मग गिर्यारोहण हा खेळ आहे का? म्हणजे ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळी मत आहेत की गिर्यारोहण खेळ आहे का, ह्याच्यात स्पर्धा नाही, ह्याच्यात रेफरी नाही, ह्याच्यात पहिला कोण आला, दुसरा कोण आला, ह्याचे नियम कसे लावायचे, मग हा खेळ कसा होऊ शकतो? तुम्ही म्हणेन हा एक वेगळा क्रीडा प्रकार असण्यासाठी आहे. म्हणजे आम्ही त्याला जीवनशैली म्हणतो. गिर्यारोहण एक वेगळी जीवनशैली, एक लाईफस्टाईल आहे. पण तो खेळ का आहे तर ह्याच्यासाठी सुद्धा काही नियम आहेत. काय नियम आहेत ते तुम्ही पाळायचे आहेत. काय करायचं, काय करू, निसर्गात गेल्यानंतर काय करायला नाही पाहिजे, हे सगळे नियम आहेत, हे तुम्ही पाळायचे आहेत. त्यासाठी रेफरी नाही तिथं. पण हा एक असा विलक्षण क्रीडा प्रकार आहे की ज्याचं क्रीडांगण, ग्राउंड आहे, ते निसर्ग आहे. तुम्हाला याची सुरुवात करायची तर निसर्गात कुठेतरी पाऊल टाकायचं. आणि तो इतका मोठा कॅनव्हास आहे की तिथं गेल्यानंतर तुम्ही जे काही शिकता ते इतकं वेगळं आहे आणि ते तुम्ही घेत असता. फक्त एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे. आणि ह्याच्यामधून जो काही तुम्ही घडत असताना त्याच्यामुळे जी काही पर्सनॅलिटी घडती ही विलक्षण घडती. अजून एक महत्वाचं, या खेळातनं तुम्ही आला की तुम्हाला थोडं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे की धाडस करायचंच आहे. धाडसी खेळ आहे. तुम्हाला काहीतरी धाडस करायचं, तुम्हाला कुठेतरी रिस्क घ्यायची. आणि तुम्ही धाडस केलं आणि रिस्क घेतल्यामुळं काय मिळतं हे परत सांगतो, हे अनुभवण्याचा विषय आहे. तुम्ही हा अनुभव घ्या आणि तुम्हाला नक्की समजेल की तुमच्यामध्ये काय बदल होतात. आणि मगाशी जे भूषणने सांगितलं त्याप्रमाणे ते इतकं तुमच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करतात की त्याच्यामुळे तुमची स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढते. एक अत्यंत ऊर्जा देणारा असा हा धाडसी क्रीडा म्हणजे इथे स्पर्धक जो आहे तो निसर्ग आहे, गुरु जो आहे तो निसर्ग आहे. मी थोडी दुरुस्त करू इच्छितो. गुरु निसर्ग आहे, स्पर्धक निसर्ग नाही. निसर्गाशी आपण स्पर्धा, स्वतःशी स्पर्धा आहे, पण समोर खेळतोय कोण तर आपण निसर्गाबरोबर गुरु जो आहे तो निसर्ग आहे, तो आपल्याला सगळं शिकवतो. त्याच्याकडनं शिकणार आहोत आणि त्याच्या बरोबरीने चालणार आहोत आणि त्याच्याकडनं शिकतच पुढे जायचं, कसं जायचं, हा अत्यंत सुंदर आपण सगळं वर्णन केलेलं आहे सर. की आपण जेव्हा आपण फायदा आणि तोटा म्हणतो ना, म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की 25 लाख रुपये किंवा इतके लाख रुपये खर्च करून आम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचलो, त्याच्यातनं आम्हाला काय मिळालं. तर शेवटी आम्हाला काय मिळालं याच्या बरोबरीने समाजाला काय मिळालं, आपण काय घडलो, हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे सर. समाजाचा मुद्दा घेतला तर आपण काय सांगू शकतो, समाजाला हा गिर्यारोहण काय देतं? अगदी बरोबर आहे. म्हणजे हाच प्रश्न ज्यावेळेस भारतातली सगळ्यात मोठी नागरी मोहीमचं नेतृत्व मी केलं आणि ती मोहीम गिरीप्रेमीकडनं ज्यावेळेस आम्ही आखली त्यावेळेस आमच्या म्हणजे एक्सपिडिशनचं बजेट 3.25 कोटी होतं. तसं अनेकांनी प्रश्न विचारला की एवढा पैसा खर्च करून यातनं काय मिळणार आहे, तर नेमकं तुमचं याच्यामागचे उद्देश काय. आणि ज्यावेळेस ते आमचे उद्देश सांगण्यामध्ये आम्ही सफल झालो त्यावेळेस तुम्हाला सांगतो की त्यावेळेस महाराष्ट्रातल्या या साहसप्रेमी जनतेने इतका भरभरून प्रतिसाद दिला की 5 रुपयापासून 5 लक्ष रुपये इंडिव्हिज्युअल लोकांनी दिले आणि हे 3.25 कोटी रुपयाचं बजेट 6 महिन्यात आमचं गोळा झालं. का होतं की त्या मोहिमेचं आमचं विजन होतं की एक तर नक्की आहे की जो गिर्यारोहक एखादं पर्वत चढाईसाठी जातो त्यावेळेस त्याचं स्वप्न असतं की त्या पर्वताच्या टॉपवर जायचं.
एव्हरेस्टच्या त्या शिखर माथ्यावरती पोहोचायचं हे नक्की त्याचं स्वप्न असतं, पण त्याचबरोबर आमच्या एव्हरेस्ट मोहिमेचं स्वप्न हे होतं, त्याचं विजन हे होतं की या खेळाचं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करायचं. हे केल्यानंतर काय मिळतं तर त्याचं एक छोटं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. आम्ही एव्हरेस्टची मोहीम करून परत आलो आणि ज्यावेळेस आम्ही परत आलो त्यावेळेस आमच्या वेगवेगळ्या ह्या गिर्यारोहकांना वेगवेगळी लोक भेटत होती, कौतुक करत होती. त्यावेळेस एक पुण्यातले अभय गाडगे म्हणून ग्रस्त आहेत, त्यांनी 5 लाख रुपये या मोहिमेला देऊ केले. मी त्यांना विचारलं की अभयजी मला जाणून घ्यायचं की तुम्ही एवढी मदत वैयक्तिक का केली. तर त्यांनी मला सांगितलं उमेश की मी जे काही बघतोय तुमचा सगळा प्रवास आणि त्याच्यामध्ये मला जे काही जाणवतंय, ज्यावेळेस तुमचे हे एव्हरेस्टर किंवा हे गिर्यारोहक लोकांमध्ये जातात त्यांच्याशी बोलतात त्यावेळेस ती शाळेतली मुलं, त्यावेळेस आजूबाजूची सगळी लोक ज्या पद्धतीने त्यांच्याकडनं ऐकत असतात, तेव्हा मला असं वाटतं की जसं की एखादा सैनिक ज्यावेळेस एखादं युद्ध होतं तेव्हा पराक्रम करून तो सैनिक परत येतो, त्यावेळेस तो सैनिक कुठल्या गावातला आहे, त्याची भाषा काय, तो कसं बोलतोय, ह्याच्यापेक्षा त्या सैनिकाचं कर्तृत्व ऐकणं, त्याला पाहणं यासाठी लोक गर्दी करतात, कारण त्याच्यातून काहीतरी इन्स्पिरेशन ते घेत असतात. आणि असंच मला काहीसं तुमच्या गिर्यारोहकांच्या बाबतीत जाणवलं ते सगळे कार्यक्रम बघताना. आणि मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. ते म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रकारे लोक इन्स्पायर झाली पाहिजेत आणि हे इन्स्पिरेशनचं काम एक गिर्यारोहक खूप चांगल्या प्रकारे करतो. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो, गिर्यारोहक खूप वेगळ्या पद्धतीने सोशल वर्क करत असतात. आपण आज खूप पर्यावरणाची काळजी करतो. एक गिर्यारोहक जो आहे ना हा 100% पर्यावरणाचा मित्र असतो. तो अगदी आयुष्यभर काळजी घेतो की त्या पर्यावरणाची हानी तर होणारच नाही, पण त्याबरोबर ते पर्यावरण कसं जपलं जाईल याकडे त्याचं लक्ष असतं. आणि त्याला जे काही शिकायला मिळालं, त्याच्याकडे जे काही तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे जे काही इक्विपमेंट्स आहेत, त्याच्याकडे जे काही स्किल आहे, याचा वापर तो आपत्तीमध्ये अनेक वेळा करतो. आपण पाहता अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी ज्यावेळेस आपत्ती होतात, ज्या ठिकाणी कधी कधी पोलीस उतरू शकत नाहीत, अग्निशामक दलाचे जवान ज्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, त्या ठिकाणी अनेक गिर्यारोहक स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात. त्या घटनेत घडलेल्या लोकांना, अपघातात घडलेल्या लोकांना वर काढत असतात, अवघड ठिकाणी जात असतात. आणि मला वाटतं हे सगळं ते कर्तव्य भावनेनेच करतात आणि ते काम चालू आहे. ट्रेनिंग मिळालेले असल्यामुळे आणखी चांगल्या पद्धतीने, यशस्वी पद्धतीने ते सहकार्य करू शकतात अशा आपत्तीच्या काळामध्ये. सर, मनसरवरून आपल्याला एक फोन आहे, परेश शिंगे आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार, मी परेश शिंगे बोलतोय मनसरवरनं. बोला. माझा प्रश्न असा आहे की जो ग्रामीण भागातला युवक आहे तो आता उदाहरणार्थ भीमाशंकर, जुन्नर सारख्या एरियात जे अपघात घडतात डोंगरांमध्ये, तर तिथली लोकच त्यांच्या मदतीला धावून जातात. तर त्यांच्यासाठी काही असा गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम आहे का, आणि तो असल्यास कुठे त्याच्यासाठी संपर्क साधावा? नक्कीच. मला वाटतं आपण त्याच विषयावर आता बोलत होतो की आपत्तीच्या काळामध्ये असं जर ट्रेनिंग घेतलेलं असेल तर चटकन जाऊन मदत होऊ शकते, अशा लोकांकडनं विशेष चांगले सहाय्य होऊ शकते. भीमाशंकरचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. अशा काही ठिकाणी, ज्या दुर्गम ठिकाणी काही विशेष आपण ट्रेनिंग देऊ शकतो का तिथल्या गावकऱ्यांना किंवा तिथल्या तरुण वर्गाला, तिथल्या नागरिकांना, असं काही होऊ शकतं सर? अगदी. अलीकडे काय झालं की अलीकडे खूप चांगलं ॲडव्हेंचर कल्चर आपल्या राज्यामध्ये डेव्हलप झालं आहे. आणि आपण पाहतो की विकेंड्सला, शनिवार रविवार हजारोच्या संख्येने मी म्हणतो की आपल्याला दिसतं की लोक सायकलिंग करत आहेत, लोक ट्रेकिंग करत आहेत, मोठ्या प्रमाणात डोंगर दऱ्यांमध्ये जात आहेत. हे खूप चांगलं आहे. पण याबरोबर काय झालं की काही असे हौसे गवसे नवसे पण जात आहेत की ज्या भागात जात आहेत तिथली माहिती नाही, प्रॉपर काही त्यांचा अभ्यास नाही, त्यांच्यावर त्या ठिकाणी जाऊन आलेलं कोणी मार्गदर्शक नाही, आणि मग असे अनेक अपघात पण घडू लागलेत. सर, आपण जर ह्या विषयाला आपण जर असा मुद्द्याने विचार केला की शासनाने आज याला आपण एक विशिष्ट प्रकारचा खेळ म्हणून मान्यता दिलेली आहे, खेळ आणि शासनाकडनं मान्यता म्हटल्यानंतर शासनाकडनं आणखी काही मदतीची अपेक्षा गिर्यारोहक म्हणून आपल्यासारख्यांना असू शकते. काय अपेक्षा आहे आज घडीला, शासनाकडनं काय मदत मिळते? होय, आपल्या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे गिर्यारोहण वाढू लागलंय. भारतामध्ये पश्चिम बंगाल या राज्याच्या खालोखाल आपल्या राज्यामध्ये गिर्यारोहणाचा प्रसार आणि प्रचार खूप चांगला झाला आहे. एक खूप चांगली गोष्ट आहे की शासनाने पण आता अलीकडं यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा विचार केला आहे. आणि 2 वर्षापूर्वीच शासनाने एक GR कडून या खेळाला, या खेळाबरोबर बाकीचे जे साहसिक स्पोर्ट्स आहेत, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कॅटेगरी तयार केली आणि त्यासाठी बजेट केलेलं आहे, तरतूद केली निधीची, पण अजून त्याची अंमलबजावणी व्हायची आहे. पण एक चांगलं पाऊल शासनाने सुरू घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे, जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. आणि सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट आहे की यंदा पहिल्यांदा मागच्या वर्षी 2012 आणि 2013चा शिवछत्रपती पुरस्कार जो आहे तो यापूर्वी गिर्यारोहणासाठी अगदी अपवाद म्हणून दिले गेले होते, पण या मागच्या वर्षी शासनाने असं जाहीर केलं की साहसी पुरस्कार यावर्षी एक वेगळी कॅटेगरी आम्ही करत आहोत आणि आता ते सातत्याने दिले जातील. माझ्या दृष्टीने हे पण खूप चांगलं आहे, कारण शासन ज्यावेळेस त्याला गिर्यारोहकांना पुरस्कार देतं किंवा प्रोत्साहन देतं त्याच वेळेस तो खेळ पुढे जाईल.
पण अजून खूप अपेक्षा आहेत शासनाकडनं या खेळासाठी. अजून एक महत्त्वाची मागणी आमची आहे की यामध्ये या गिर्यारोहकांचं इन्शुरन्स विमा होणं गरजेचं आहे. तर तो आज जर पाहिलं तर तो इन्शुरन्स किंवा तो विमा या गिर्यारोहकाला उपलब्ध होऊ शकत नाही. जे उपलब्ध पॉलिसीज आहेत त्या हाय रिस्क कॅटेगरीत येत असल्यामुळे त्याचे प्रीमियम खूप कॉस्टली आहेत, हेवी आहेत. तर यामध्ये शासनाने लक्ष घालावं. आणि अजून एक मागणी अशी आहे की हा खेळ शालेय पातळीवरती ऑप्शनल सब्जेक्ट का होईना म्हणून करिक्युलममध्ये अभ्यासक्रम म्हणून आला पाहिजे. कारण ॲडव्हेंचर एज्युकेशन हे खूप आवश्यक आहे असं आम्हाला काय वाटतं. खरं शालेय पातळीपासून जर ह्या गिर्यारोहणाकडे बघण्याची मुलांमध्ये आपण जर एक सवय रुजवली तर कदाचित अनेक गुण आपोआप विकसित होऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही. सर, एक मनात प्रश्न पुन्हा राहून जातो की हिमालयामध्ये गिर्यारोहण करणं आणि इतर ठिकाणी गिर्यारोहण करणं याच्यामध्ये काय फरक आहे सर? खूप फरक आहे. कारण हिमालयामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तिथलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ती अतिउंचीवर, म्हणजे हाय अल्टिट्यूड. अतिउंचीवर गेल्यानंतर म्हणजे साधारण 12-13 हजार फुटांच्या वरती ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस हवेमधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी कमी होऊ लागतं आणि त्या हवेमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये तुम्ही समरस होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हिमालयामधलं ट्रेकिंग, हिमालयामधलं पर्वतारोहण हे खूप वेगळं आहे आणि त्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, त्यासाठी तशी तयारी करणं, त्याचं सगळं तंत्र शिकून घेणं, त्याचा सराव करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हिमालयामध्ये पर्वतारोहण करण्यासाठी किंवा पदभ्रमणासाठी जाताना खूप काही काळजी घेतल्या पाहिजेत. तर त्या आवश्यक केल्यावरच हिमालयामध्ये जावं असं आम्ही सांगतो सगळ्यांना. नक्कीच सर. आहार असेल किंवा आणखी इतर ज्या काही गोष्टी त्याच्यावर कंट्रोल ज्याला म्हणता येऊ शकतो तो एक प्रकारचा सगळ्याच गोष्टी बारीक बारीक गोष्टी हे गिर्यारोहण शिकवत असतं. या निमित्ताने असं म्हणायला काही हरकत नाहीये. सर, मला एकूणच आपण जेव्हा म्हणतो ना की गिर्यारोहणातनं व्यक्ती काय शिकला किंवा काय नाही, तर एक ढोबळमानाने आपण व्यापक असा जर विचार केला तर काय शिकलं गिर्यारोहणाने, काय दिलं, काय सांगता येऊ शकतं? आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एखादा असा प्रसंग आपल्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल सर की जो खरोखर आपण प्रेक्षकांना सांगू इच्छिता, शेअर करू इच्छिता, अशा एखाद्या प्रसंगाच्या माध्यमातून. गिर्यारोहण काय शिकवतं हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर खरंच खूप मोठं आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडक्यात पण थोडक्यात सांगायचं तर हा एक इतका विलक्षण असा अनुभव देणारा क्रीडा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीची पूर्ण पर्सनॅलिटी बदल होती. म्हणजे याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं धाडस करायचं. मी म्हणतो की प्रत्येक माणूस हा धाडसी असतो. जसं आपण म्हणतो प्रत्येक माणूस हा बुद्धिवान आहे, कमी जास्त आपल्या बुद्धीचा वापर करत असतो, तसाच प्रत्येक व्यक्ती ही धाडसी आहे. त्याला ती संधी मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारची संधी या खेळात मिळते. आणि ती संधी ज्यावेळेस तो घेतो, ज्यावेळेस तो एखाद्या पर्वतावर जातो, ज्यावेळेस तो स्वतःच्या पायाने चढतो, त्या चढण्यात सुद्धा तो रिस्क घेत असतो. कुठेतरी त्याला पाऊल टाकायचं आहे, त्याला डिसिजन घ्यायचं आहे, त्याला डिसिजन घ्यायचं आहे, त्याचं तोच ते सगळं लीड करत असतो. आणि या सगळ्या कृतीमधून एक खूप वेगळा फरक त्या व्यक्तीमध्ये होतो. ह्याच्यामध्ये संघभावना आहे, ह्याच्यामध्ये शेअरिंग आहे, ह्याच्यामध्ये लिडरशिप आहे, ह्याच्यामध्ये डिसिजन घेणं आहे. त्यावेळेस तो निर्णय घ्यायला लागतो की काय करायचं, पुढे जायचं आहे, खाली उतरायचं आहे, कसं चढायचं आहे. आणि हे सगळं केल्यामुळं ती व्यक्ती इतकी संपन्न होती. आणि मगाशी जे सांगितलं गेलं की ह्याच्यामधून त्या व्यक्तीला म्हणजे हे सगळं केल्यामुळं त्या व्यक्तीला जेव्हा कॉन्फिडन्स वाढतो, माझ्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण हल्ली बघतो की खूप म्हणजे वर्गातली मुलं जी आहेत त्या हल्ली एज्युकेशन सिस्टीममध्ये खूप हुशार असतात, म्हणजे 90-95% मार्क त्यांना पडतात. पण आपली सगळ्यांची जपणूक अशी झाली की जी वाढ झाली ती खूप जपून झालेली आहे. म्हणजे आपण सगळ्यांना जपून, एक थंडी आली की 2 कानटोप्या त्या मुलाला घालायच्या, तू हे करू नको, तू असं करू नको, तू पडशील, तू हे करू नको, अशा पद्धतीने ती वाढ झाल्यामुळं त्या मुलाकडनं किंवा त्या मुलीकडनं मोठेपणी धाडसाची अपेक्षा करताच येत नाही. बऱ्याच वेळा असं दिसतं की हुशार मुलं मोठेपणी अगदी छोटं जर अपयश त्यांना आलं, म्हणजे अगदी घरातलं किरकोळ भांडण झालं नवरा बायकोचं किंवा किंवा एखादी चुकलं काही तर त्याच्यात डिप्रेशन येतं आणि ते अपयश पचू शकत नाही. तर मला वाटतं हे सगळं मात करणं तर हे गिर्यारोहणातनं मिळतं. एक प्रचंड ऊर्जा देणारा असं हा विषय आहे. बरोबर आहे सर. आणि अत्याधुनिक काळामध्ये जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले आहेत मुलं असं आपण म्हणतो, 24 तास मोबाईल आणि ह्याच्यावर व्हॉट्सअपवर, त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे गिर्यारोहण होऊ शकतं. याच्याकडे जास्तीत जास्त मुलांचा कल वाढवणं ही काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, आजच्या सारखेच अत्यंत इंटरेस्टिंग चांगले असे विषय आम्ही सातत्याने सखीच्या मंचावरनं आपल्या समोर आणत असतो. उद्याचा आमचा विषय असाच एक अतिशय चांगला विषय आहे. तो कोणता आहे बघा. उद्याचा आमचा विषय आहे महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय. राष्ट्रीय अस्थि आणि सांधे दिनानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. डॉक्टर प्रदीप नेमाडे अस्थिरोगतज्ञ आहेत, हे सहभाग घेणार आहेत. KEM रुग्णालयातली ते आहेत. तर उद्याचा जो कार्यक्रम आहे तो अवश्य बघा, प्रश्न विचारा, कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या. आज आपण आलात सर आणि खूप चांगली योग्य माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.